नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्वीट कॉर्न नवीन पदार्थ स्वीट कॉर्नचा दाखवणार आहे। कॉर्न मसाला क्रिस्पी हे स्वीट कॉर्न आणलेले आहेत बाजारातून। ते गरम पाण्यातून थोडंसं मीठ घालून 5 मिनिटं जरासं वाफ दिलेले त्याला। त्यानंतर तेल आता तापत ठेवले, कढईत तेल तापत ठेवले। यासाठी काय लय साहित्य लागत नाही, थोडंच लागते। हा मैदा आहे, कॉर्न फ्लावर आहे, जिरा पावडर आहे, ही तिखट आहे, कांदा टोमॅटो आणि हा चाट मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतले आणि कांदा बारीक चिरून घेतला। त्याला काही जास्त लागत नाही। गडबडीच्या वेळेला कोण पाहुणे आले किंवा लहान मुलांना पाहिजे असलं तर आपल्याला पटकन करता येते अशी रेसिपी आहे। हे गरम पाण्यातून थोडंसं 5 मिनिटं मी गरम पाण्यातून उकळून घेतलेलं आहे। त्याचं पाणी काढून घेऊया आपण। हे 2-4 मिनिटं गरम करून त्यात मीठ घालून उकळून घेतले साधारण, आणि त्याच्यात आता आपण हे मैदा घालायचा। मैदा 1 चमचा घालायचा, 1-1.5 चमचा मैदा घालायचा आणि कॉर्न फ्लावर पण घालायचं 1 चमचा, म्हणजे त्याला लागलं पाहिजे। 1-1.5 चमचा घालू आणि मीठ घातलेलं आहे आपण आता उकळताना, त्यामुळे त्याला जरासं हलवून घेऊया। त्याला हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आता तेल काढलेलं आहे, आपण हे आता तळून घेऊया। ते चांगलं जरा तळून घेऊया आपण कॉर्न। हे शिस्तीत असं तळून घ्यायला लागतं, म्हणजे बुडतात ते चांगले तळून। पण त्याला कॉर्न लावलेला आहे, मैदा पण लावलेला आहे। असं तळून घ्यायचं काढून। हे कॉर्न आता तळून झालेले आहे। आता त्यात आपण मसाला घालूया। हा चाट मसाला आहे, थोडा घालूया। जिरा पावडर आहे, हे चमच्यावर घालूया। लाल तिखट घालूया, आपल्या आवडीनुसार घालायचं, तिखट जास्त कमी तेवढं पाहिजे। मीठ घातलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे साधारण, तरी पण आम्ही थोडंसं घालूया आपण, लई मीठ घालूया कारण तिखट घातलेलं आहे, बुक्का घातलेला आहे। परत कांदा घालूया, टोमॅटो पण थोडा घालूया, म्हणजे टेस्टी लागते, नाश्त्याला छान होते। क्रिस्पी कॉर्न मसाला आणि पटकन होण्यासारखा आहे। झालेला आहे मसाला, सगळा घातलेला आहे, असं कुरकुरीत झालेलं आहे। त्यात आता कोथिंबीर घालूया। छान लागतं, अशा पद्धतीने करून बघा। ही रेसिपी आता तयार आहे। असं नाश्त्याला पटकन होणारा पदार्थ आणि छान लागते। मोठ्यांना पण खायला येते, लहान मुलांना पण खायला येते, मस्तच होते। अशा पद्धतीने करून बघा, खाऊन बघा। आवडले तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।